मॉर्निंग श्रीनगर. तर मित्रांनो, पहाटेचे 6 वाजलेले आहेत. रूमच्या बाहेरचा हा नजारा तुम्ही पाहू शकता. गुड मॉर्निंग मंडळी, तुमचं स्वागत आहे विक्स मी ब्लॉगमध्ये. आणि आम्ही आहोत JNKच्या काश्मीर व्हॅलीमध्ये. येस, हे मागे जे आहे ते हॉटेल आहे आमचं, हरको रिसॉर्ट्स म्हणून, जिथे आम्ही काल रात्री थांबलेलो. रूम्स फार चांगले होते, तुम्हाला दाखवले रात्री. आणि डिनर पण ओके होतं, बेसिक होतं बट ठीक होतं. बेसिक होता. या बट टेस्टी होतं, खराब नाही झालं ते. सकाळचे 7 वाजलेत आणि आम्ही रेडी आहोत आता निघण्यासाठी. बॅग्स वगैरे सगळ्या पॅक आहेत. आता नाश्ता करायचा आहे आणि नंतर नेक्स्ट मुवमेंट आहे कारगिलला. सो कारगिल जाण्याआधी आपल्याला सोनमार्गला थांबवणार ते लोक. अच्छा, हां, येस, ते बोललेले आम्हाला सोनमार्ग पण दाखवण्यात जातं. आता ऑन दी वे येतं. सो सोनमार्ग पण तुम्हाला दाखवू आणि जाताना काश्मीर व्हॅलीचा ब्युटिफुल व्ह्यू पण दाखवू. इथे घरं जरा वेगळ्या पद्धतीची आहेत बिकॉज ऑफ स्नोफॉल होतो. सो उतार छतांची घरं आहे. एक वेगळी फील आहे, रेली म्हणजे काश्मीरची फील वाटते. सो तुम्हाला आम्ही सराउंडिंग पण दाखवू. सध्या आम्ही जरा नाश्ता करून येतो. आणि सकाळपासून वाट पाहून आता फायनली आम्हाला आमची बाईक अलॉकेट झाली. राइट साइड पे जाना होगा तब मैं ऐसा करूँगा, तब पीछे पास करना है सबको, और ये लेफ्ट साइड फिर स्पीड अप स्लो डाउन, फिर अगर यहाँ से गाड़ी आता होगा तो मैं ऐसे करूँगा, सबको पीछे पास करना है, और ये वाला स्टॉप. ठीक है, बहुत सिंपल है. और एक चीज़ मैं बता देता हूँ, कोई भी किसी को ओवरटेक नहीं करेगा, स्पेशली टर्निंग्स में. बहुत लोग होते हैं, आई अंडरस्टैंड कि बाइक राइड है, एडवेंचर है, ये बहुत लोगों का ड्रीम होगा कि यार मैं आ गया हूँ एड्रीनल रश में ना. आप लोग क्या करते हैं, मीटर दिखता नहीं है, फिर होता है एक्सेलेटर, और उसके चक्कर में ना कैजुअलिटीज़ होती है. आप तो कर लोगे, पर दूसरा बंदे को क्यों ठोक रहे हो. और एक चीज़ मैं बता देता हूँ, पूरे राइड के दौरान अभी वो प्रॉब्लम नहीं आएगा. प्रॉब्लम आएगा आपको आफ्टर नुब्रा, अगर किसी को भी चलाने का मन नहीं करे. ऐसा नहीं कि सब लोग एक साथ बोल रहे हो तो फिर हम नहीं चला पाएंगे. तो एक दो बाइक जब भी आपका मन लग रहा है कि नहीं चला पाऊंगा या आपको डिजीनेस फील हो रहा है, आपको अच्छा नहीं लग रहा है, आप लोग रुक जाना, कोई दिक्कत नहीं है. कॉन्वॉय आगे चला जाए, पीछे से बैकअप आ रहा होगा, उसमें मैं बैठा हूँगा, अशोक बैठा होगा, हम दोनों राइडर्स हैं. ठीक है, हम लोग एट ए टाइम 2 बाइक्स ले सकते हैं और 2 लोग बैकअप में बैठ सकते हैं. ठीक है. मित्रांनो, सुरुवात झालेली आहे आपल्या लडाख जर्नीला. आजचा प्रवास आहे श्रीनगर टू कारगिल, 210 किलोमीटरचा. प्लॅन तर सकाळी 7 वाजता निघायचा, पण ब्रीफिंग, पॅकिंग आणि बाईक लाईनअप करता करता 11 वाजलेले आहेत. यार स्मिता, वातावरण तो बघ किती सुंदर आहे. इसी बात पे अर्ज किया है. मौसम साफ है, खुला आसमां है, दिल थाम लीजिए, कुर्सी की पेटी बांध लीजिए, ये रास्ता हमें पुकार रहा है. वाह वाह, क्या बात है. थँक यू. तर मित्रांनो, आपल्याला ही जी बाईक मिळाली आहे ती आहे हिमालयन 411cc. तशी तर बाईक स्मूथ आहे, पण पुढच्या टायरमध्ये हवा कमी आहे असं मला वाटतंय, म्हणून थोडं मला ते फील होते चालवताना. पण कम्फर्टेबल आहे ना चालल्यावर? हां, तसं मॅनेज होईल. पुढचा पेट्रोल पंप आला की आपण हवा चेक करून जे आहे ते रिपेअर करू. शुअर. हां, बिंदास. पुढे चेकपोस्ट दिसत आहे, मे बी थांबावं लागेल. अरे वा, इथं तर कोण नाही आहे. सो लेट्स कंटिन्यू विथ अवर जर्नी.
आम्ही कंगन मार्केटमधून चाललेलो आहोत. खूप क्राऊड आहे इथे. दुपारचे 1 वाजले आहेत तरी बरीच गर्दी आहे. आणि क्लायमेट आणि समोर तुम्ही पाहत असाल बर्फाचे सुंदर डोंगर दिसत आहेत. ॲक्च्युली आम्ही जूनमध्ये आलो आहोत, पण आम्हाला अपेक्षा नव्हती की आम्हाला बर्फ भेटेल. पण आय गेस जसं आम्ही पुढं जात जाऊ बर्फ भेटेल आपल्याला. सो एक छान एक्सपिरियन्स असेल जर आपल्याला बर्फ भेटला तर. अरे रे, ट्रॅफिक आहे वाटतं पुढे. बट द ॲडव्हान्टेजेस आपल्याकडे आहे बाईक, आणि त्यामुळे आपण साईडने इझिली निघू शकतो. मोठी आहे ट्रॅफिक. हा यार, खूप मोठे दिसते काय. किती गाड्या उभ्या आहेत बघ लाईनशीट. निघू का पुढे बरोबर? माहीत नाही, आपला रस्ता तर क्लिअर वाटतोय कारण बाईक आहे आपल्याकडे. हा बघ येतो बघ पुढे, ओव्हरटेक करतो बघ. हॅलो ब्रदर, जाओ जाओ आगे जाओ. पोरं ना काय ऐकत नाही आपली, फास्टच मारताय. त्यांना जायचं तसं जाऊ दे, तू आपली कंट्रोलमध्ये ठेव. थोडं फास्ट मारू दे ना. तू मार फक्त, आईनंच नाव सांगेल. अरे यार, कर दिया ना ब्लॅकमेल. अरे हे बघ स्मिता, कुठून आलाय? कोलकाता. ओहो, कोलकाताहून आलेत लोक, ते पण स्वतःहून. आणि पूर्ण आय गेस त्यांनी त्याचं सामान कॅरी केलंय. सही आहे यार. स्मिता, तुला हे दृश्य पाहून फेमस डायलॉग आठवतो का? कोणता रे? तोच काय ते डोंगर काय ती झाडी एकदम ओके. फिर भी लग रहा है थोड़ा कुछ. ये ना लाइक ऐसा लगता है इसके अंदर टायर में कुछ गया है. अच्छा. लाइक आप जब इसको फ्लिप करते हो ना ऐसे तभी दिक्कत आता है. रेड रोड पे तो ठीक है, लेकिन अगर आप उसको थोड़ा टिल्ट करोगे तो थोड़ा फील होता है टायर इज नॉट प्रॉपर. आप ठीक है. हेल्मेट नको असं वाटतं. मान दुखा लागते. असंच घाल ना, आम्हा डोकं बांधू असंच घाल. वेणी बांधतो असं. ओके, तर मग मित्रांनो, बॅकअप व्हेकल ही आलेली आहे. तर इन्स्ट्रक्शन असे होते की जेव्हा कधी तुम्हाला बॅकअप व्हेकल दिसेल तर समजून जा की तुम्ही खूप मागे राहिलेला आहात आणि तुमच्या मागे कोणतीही बाईक नाही आहे. सो अशा वेळी तुम्हाला फक्त एकच करायचं आहे, बाईकवर बसा, ॲक्सिलेट करा आणि तिथून निघा. तर मित्रांनो, प्रवासाला 2 तास झालेले आहेत आणि आपण जवळपास 80 किलोमीटरचा प्रवास केलेला आहे. ही जी बाजूला नदी वाहत दिसत आहे ती सिंधू नदी आहे. तिला इंडस रिव्हर अशी म्हणतात. तिचा उगम तिबेट प्लॅटूमधील मानसरोवर लेकजवळ होतो आणि ती जाऊन अरबी समुद्राला मिळते. ही नदी 3 देशांमधून वाहते, तिबेट, आपला भारत आणि पाकिस्तान. आणि तुम्हाला माहिती आहे का, या नदीचा उल्लेख आपल्या वेदांमध्ये सुद्धा आढळतो. सो तिचे आपल्यासाठी एक विशेष असे महत्त्व आहे. हा प्रवास एवढा सुंदर आहे
की महान कवी आमिर यांची कविता आठवते. घर फिरदोस बर रुहे जमीनस्त, हमी नसतो हमी नसतो हमी नसतो. म्हणजेच पृथ्वीवर जर कुठे स्वर्ग असेल तर तो इथेच आहे इथेच आहे इथेच आहे. आणि खरंच हे इथल्या वातावरणाशी एवढं तंतोतंत जुळत आहे. बर्फाने ढाकले डोंगर आणि त्यातून खळखळ वाहणाऱ्या नद्या, बाजूला असलेली हिरवळ. खरंच स्वर्ग ह्याहून वेगळा असा काय असणार. वेलकम टू सोनमर्ग. तर सोनमर्ग हे नाव आजपर्यंत फक्त ऐकून होतो आणि टी व्हीमध्ये पाहून होतो. तर आज हे प्रत्यक्षात स्वतःला अनुभवायला मिळणार आहे. तर चला मग मित्रांनो, तुम्हाला मी दाखवतो सोनमर्ग कसं दिसतं ते, काय ते सौंदर्य आहे ते. स्मिता, एक्सायटेड ना? येस येस. तर मित्रांनो, आता आपण आलो सोनमार्गच्या मेन टुरिस्ट पॉईंटला. सध्या इथे आपल्याला सगळीकडे हिरवळ दिसत आहे, पण जेव्हा विंटर असतो तेव्हा इथे सगळीकडे बर्फ पसरलेला असतो. मुख्यतः नोव्हेंबर ते मार्च हा इथे हिवाळा असतो आणि त्या काळात इथे बर्फवृष्टी होते. त्यावेळी हा पूर्ण परिसर बर्फाने ढाकला जातो. सध्या या वेळात सुद्धा इथे खूप सारे पर्यटक दिसत आहेत. खूप गर्दी आहे, वाहनांची वर्दळ सुद्धा आहे. इथे बर्फ जरी दिसत नसलं तरी समोरच्या पर्वत रांगांवरती आपल्याला बर्फ दिसतोय आणि आता आपला प्रवास पुढे त्याच दिशेने चाललेला आहे. तर मित्रांनो, आता आपण सोनमर्ग क्रॉस केला आहे आणि इथे वातावरण कसं चेंज झालं आहे तुम्ही पाहत असाल. हवेमध्ये गारवाही जाणवत आहे. आय गेस इथे पाऊस पडून गेलेले आहे, सगळे रस्ते पण ओले झालेले आहेत. हा रे, होप सो आपल्याला पुढे पाऊस भेटला नाही पाहिजे. आपण तर काय कॅरी नाही केले आता. अरे बाप रे बाप. स्मिता, रस्ता बघ किती खराब आहे. पावसाने पूर्ण पाणी साचलंय इकडे रस्त्यावरती आणि बर्फाचं पण पाणी वेचून आलंय आय गेस. होप सो आपण इथं पडलो नाही पाहिजे. तर मित्रांनो, आता आपण आहोत समुद्रसपाटीपासून 11,420 फुटांवरती. इथे आहे जोजिला 0 पॉईंट आणि इथूनच जम्मू काश्मीरची हद्द संपते आणि लडाख रिजन हा सुरू होतो. तर बघत आहात का मित्रांनो, इथे पावलोपावली वातावरण कसं चेंज होत आहे ते. आपण जेव्हा श्रीनगरवरून निघालेलो तेव्हा ऊन आणि हिरवळ पाहायला मिळत होती आणि जसे आपण जोजिला क्रॉस केला तसं पाऊस आणि बर्फ पाहायला भेटत आहे. काय म्हणावं नक्की ह्या वातावरणाला.
काय चाललंय, नक्की काय चाललंय मित्रांनो हे. जेव्हा आम्ही श्रीनगरमधून निघालो तेव्हा आम्हाला कडाक्याचं ऊन मिळालं. जसे आम्ही जोजीला क्रॉस केला तेव्हा आम्हाला गार ठेवणारी थंडी मिळाली आणि इथे आता परत ऊन मिळत आहे. काहीच समजत नाही नक्की काय चाललंय आमच्यासोबत. असं वाटतंय एका दिवसात सगळे ऋतू पाहून होत आहेत. ही जी नदी पाहतेस ना तू, ही नदी कितीतरी वेळा भरपूर लोकांच्या व्हिडिओजमध्ये पाहिली होती. तेव्हा एक इच्छा होती की या नदीच्या इकडे आपण पण कधी येऊ शकतो का, आणि आज मी इथं आहे. इट्स ऑल बिकॉज ऑफ यू स्मिता. थँक्यू. यू आर वेलकम विकू. सिरियसली मित्रांनो, काय प्लेस आहे ही. भलतंच सौंदर्य आहे. तर विश्वास बसत नाही अशी प्लेस इंडियामध्ये असेल ते. या निसर्ग सौंदर्यासमोर स्वित्झर्लंड ही काही नाही. असं वाटतं फक्त पाहावं, पाहतच राहावं, एवढं सुंदर आहे हे प्लेस. यार वक्त बदल गया, जज्बात बदल गया और मौसम भी वापस बदल गया है. आता परत ऊन आलंय. समजत नाही आम्हाला नक्की काय होतंय, कुठे चाललोय आम्ही, कसं वातावरण आहे, किती वेळा बदलतंय. तुम्ही पण असं अनुभव करत असालच. तर स्मिता, तुला ही वॉल दिसते ना, तर या वॉलच्या मागचे जे डोंगर दिसतात तुला, त्या डोंगरांच्या वरती दूर कुठेतरी एक पाकिस्तानी चेकपोस्ट आहे. सो त्या चेकपोस्टनी त्यांना हा हायवे दिसतो आणि इथे आपली जी पण मुवमेंट होईल ना
सो ती त्याला दिसते. ती दिसू नये म्हणून इथे ही जी वॉल्स दिसतात ना तुला, ह्या क्रिएट केल्या गेल्या. सो त्यांना म्हणजे आपली जी पण मुवमेंट होईल ती दिसू नये. तर हा द्रास रिजन आहे जिथे सर्वात जास्त बर्फ पडतो. आता आपण पोचलेलो आहोत कारगिल वॉर मेमोरियल आणि हे आहे त्याचं पार्किंग एरिया. सो आता आपण पटकन गाडी पार्क करूया आणि कारगिल मेमोरियलला भेट द्यायला जाऊया. बिकॉज टायमिंग 5पर्यंत असतं आणि आता 4:30 झालेले आहेत. समोर तुम्हाला जो भारताचा आपला ध्वज दिसत असेल तिथेच हे वॉर मेमोरियल आहे. सो लेट्स गो. नमस्कार मित्रांनो, रात्रीचे 10:30 वाजलेले आहेत आणि आम्ही आमच्या रूमवर पोचलेलो आहोत. ॲक्च्युली थोड्या वेळापूर्वीच रूमवर पोचून फ्रेश झालेलो आहोत. येस, लाजचा प्रवास थोडा रात्रीच्या अंधारातच झालेला. बिकॉज सकाळी निघताना थोडंसं लेट झालं. 7चं टायमिंग सांगितलेलं, बट ते निघता निघता 10:30 होऊन गेले. बिकॉज मध्ये सगळे जमेपर्यंत आणि प्रत्येकाला ब्रीफिंग करेपर्यंत आणि बाईक टेस्टिंग सगळ्यांची होईपर्यंत थोडा टाईम झाला. सो एनिवेज, बट श्रीनगर टू जो कारगिलचा प्रवास होता हा खूप छान होता. 210 किलोमीटरचा प्रवास होता. ह्या प्रवासात आम्हाला खूप छान असे एक्सपिरियन्स आले. खूप मस्त असं एन्व्हायरमेंट बघण्यात आलं. त्याच्यामध्ये आम्हाला मध्ये पाऊससुद्धा भेटला. येस, पावसाचे दिवस नव्हते हे. स्टील काही ठिकाणी रिमझिम पाऊस मिळाला. ॲक्च्युली आम्ही रेनकोट कॅरी केलेली, बट ती बॅग आमची गाडीमध्ये राहिली. सो पावसामध्ये भिजायला लागलं आम्हाला. टीम पण फार छान होती. सगळेजण एकदम हसून खेळून खूप मस्त असा प्रवास झाला. ॲक्च्युली आमच्या ग्रुपमध्ये 20 बाईक्स होत्या. सो सर्वजण मागे पुढे सोबतच चाललेले. आणि अजून सांगायचं झालं तर आम्ही येताना लाईक श्रीनगर टू कारगिल येताना वाया सोनमार्ग आलो. सो सोनमार्गमध्ये जास्त थांबता नाही आलं पाऊस पडल्यामुळे. बट तिथे खूप लाईक ह्या काळामध्ये पण खूप पर्यटन होते तिथे. कारगिल वॉर मेमोरियलला भेट दिली आम्ही. बट तिथे सिक्युरिटी रिझनमुळे थोडा शूटिंग नाही करता आलं. बट आम्ही काही पिक्स काढलेले आहेत आणि ते नक्कीच तुम्ही बघितले असतील. तिथे आम्हाला ब्रीफिंग करण्यात आली की लाईक थंडीच्या दिवसामध्ये जेव्हा 1999ला कारगिल वॉर झालं तर तेव्हा पाकिस्तानने कसं केलेलं ते वॉर आपल्या अगेन्स्ट आणि आपले सैन्य तेव्हा थंडीच्या काळामध्ये सुद्धा कसे लढले आणि सगळं जे त्यांनी चौकी कॅप्चर केलेल्या त्या पुन्हा रिकॅप्चर केल्या. तिथे गेलं तर एक पूर्ण अशी अभिमानाची फिलिंग येते. आणि तिथे एक वॉर मेमोरियल गॅलरी आपण बोलू शकतो. सो त्याच्यामध्ये त्यांनी त्या युद्धामध्ये जे सैन्याचं म्हणजे विरुद्ध सैन्याचं जे हत्यारं जप्त केली होती, त्यांच्या गोळ्या असतील, त्यांचे काडतुसे असतील, ते सगळे त्यांनी तिथे ठेवलेले आहेत. प्लस आपले जे जवान शहीद झाले त्यांचे शेवटचे लेटर्स आहेत आणि त्यांना कोणते कोणते पुरस्कार मिळालेले आहेत ते सगळं तिथे त्यांनी दाखवलेलं आहे त्या वॉर मेमोरियल गॅलरीमध्ये. आणि ब्रीफिंग खूप छान होती त्यांची. आर्मीच्या जवानांनीच ब्रीफिंग केलेली आम्हाला. तिथून निघताना आम्हाला ॲक्च्युली 8:15 झाले आणि तिथून पुढचा जो प्रवास होता तो 50 किलोमीटरचा होता हॉटेलपर्यंत. आणि हॉटेलपर्यंत येतानाचा प्रवास अंधारात झाला. पण बाजूला आमच्या एका साईडला हिरवळ असलेले डोंगर होते आणि दुसऱ्या साईडला एक खूप मोठं असं नदीचं पात्र होतं ज्याच्यामध्ये खूप जोरात असा नदीचा प्रवाह होता. ॲक्च्युली खळखळणारा असा प्रवाह. त्याचा पूर्ण रस्त्यावरती आवाज होता. ॲक्च्युली तिच्या दुसऱ्या साईडला होते पूर्ण बर्फाने आच्छादलेले असे डोंगर. सो मे बी त्यातून त्या नद्यांना पाणी मिळत होतं. ती नदी जवळपास आमच्या पूर्ण प्रवासात होती. 50 किलोमीटरच्या प्रवासात ॲटलिस्ट 40 किलोमीटर तरी ती नदी आमच्या रोडच्या बाजूनेच वाहत होती. सो खूप छान अनुभव होता. रात्रीच्या अंधारात पण एकदम मस्त वाटलं. सो रूमवरती पोहोचेपर्यंत 10 वाजले आणि आता फ्रेश होऊन डिनरसाठी आम्ही चाललो आहोत. आजचा व्हिडिओ आपण इथेच संपवूया. धन्यवाद.